मित्रांनो त्यांना काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं आपल्या रानामध्ये भूस असेल तर नाहीतर काही असेल तर त्यांना आपल्याला भूस आणायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो शाळूचा चारा आणि आपल्याकडे थोडे हिरवं कांडे गवत असतं ते पण टाकायचं आहे, की म्हणजे शेळ्यांना आपल्या थोडं ते तंदुरुस्त राहतील. मग त्याच्यामुळे आपल्या शेळ्या पण थोडी चरतील आणि त्यांना थोडं मांस फुटतील अशा शेळ्यांच्या तंदुरुस्ती आपण जबरदस्ती करू शकतो. तर दुसरा व्हिडिओचा मुद्दा आहे मित्रांनो, आपल्या शेळ्यांना आता उन्हाळ्याचं कसं सारणार. तर मित्रांनो आपण सकाळी टाईम असतो आपल्याला शेळ्या सोडण्याचा 8 ते 11. तर 11पर्यंत आपण शेळ्या जर चारल्या तर पहिली गोष्ट काय असते, शेळ्यांसाठी चारा असतो, पुन्हा कांडे गवत म्हणा नाहीतर घास म्हणा, असं काही असतं शेतामध्ये डायरेक्ट सोडून दिल्या त्याचं खातात. तर असं आपल्या शेळ्यांचं जीवन असतं. तर दुसरं गोष्ट आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या चारावे काय. तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो उन्हाळ्यात चारण्यासाठी, तर ती गोष्ट आहे मित्रांनो की आपलं भूस म्हणजे आपण तुरीचं भूस कुटलेलं, गहू आणि थोडंफार काही जिंचं असतंच घरामध्ये पडलेलं दाणे, मक्काचे दाणे, त्याने हे पण जर टाकले मित्रांनो तरी आपली शेळ्या तंदुरुस्त राहणार, म्हणजे आपल्या शेळ्या खराब होणार नाही. तर दुसरी गोष्ट मित्रांनो आपण दररोजच्या शेळ्या सोडल्या पाहिजे, नाही तर नाही शेळ्या सोडल्या तर आपल्या शेळ्या आपल्याला त्यांचे पाय मोकळे होणार नाही, तर त्या सुधारत नाही मित्रांनो. तर आपल्याला असे रान असं हिरवगार, तर त्याच्यामध्ये 2-3 तास आपले शेळ्या सोडायचे आहे, म्हणजे की कसं ते सुधरेल. तर त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो आपल्या चारा असो ना नसो तर मित्रांनो तरी पण आपल्या शेळ्या मक्कावरती, गावावरती आणि भुसावरती त्याचाच तो राहणार, असा व्हिडिओचा मुद्दा. तर मित्रांनो दुसरा विषय आहे आपला की शेळ्यांना आपण आता शेळ्या आपण आता रानात सोडून दिले, समजा की आता रानात सोडल्याच्या नंतर मग आपले चरसिंग आपण म्हणतो आपले बांधणारे खुट्या शेळ्या. तर मित्रांनो आपण दररोज त्यांना सवय जर लावली तर आपल्या शेळ्या चरत असेल तर त्यांनी 100%. तर माझं मित्रांनो आमच्याकडे कसं जंगल आहे बघा, तर एवढ्या जंगलामध्ये आमच्या शेळ्या अशा चरत असतात की त्यांना गहू ठेवण्याचे काम नाही, काहीच नाही. इकडे घास पण आहे हिरवगार. तर मित्रांनो तुमच्या घास जर असला, पुन्हा कांडे गवत जर असले, एवढं जर जिंचा असला तर मित्रांनो तर तुम्हाला शेळ्या चारण्याची गरज नाही. म्हणजे आपण जर नुसतं त्याच्यामध्ये नेऊन जर सोडल्या तर शेळ्या आपल्या ऑटोमॅटिक चरेल, माझी अशी हे आहे. तर व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंटद्वारे कळवा. तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज उन्हाळा चालू आहे, शेळ्यांना काय टाकावे, काय चारायला घालावे, नुसतं बराडाचं रान आहे, शेळ्यांना चारायला नाही. आता शेळ्या काय खाणार असं आपली परिस्थिती असते आणि शेळ्या काय खाणार आपलं असं अनुमान व्हिडिओमध्ये असतो मित्रांनो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेळ्या आपण उन्हाळ्याच्या तत असतो काय कसं ठेवायच्या आणि कसे त्यांना चारायला सोडायचं आणि काय काय खाऊ घालायचं, कोणता चारा खाऊ घालायचा त्याच्यावरून माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा आपल्या शेळ्या कशा आहे मित्रांनो. तर आवडल्यात नक्की सांगा. हे बघा 1 शेळी, 2 शेळी आणि हे 3रा बोकुड, एक 4था बोकुड आणि ती 1 पाठरू. तर आपला साहेबरा असे मित्रांनो आपले ढोरं आहे. तर मित्रांनो चला मग व्हिडिओला डिस्प्ले न करता पुरा बघा. तर मित्रांनो पहिली गोष्ट काय असते की आपल्या शेळ्यांना की आपल्याला त्यांना चारा, आता उन्हाळ्यात काय असतं की कांडी गवत नाही, पाणी नाही, तरी नाही. तर मित्रांनो आपण काय करायला पाहिजे, कोणती स्विंग करायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा तर समजेल आपल्याला की व्हिडिओ कोणत्या टाईपचा आहे. तर चला मग.